डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आणि भूताचा माळ। एका गर्द हिरव्या डोंगराच्या कुशीत एक लहानसं गाव वसलं होतं। गावचं नाव होतं देवराई। जसं नाव तसंच ते गाव होतं शांत, सुंदर आणि निसर्गरम्य। गावाला लागूनच एक उंच डोंगर उभा होता, ज्याचा माथा बहुतेक वेळा धुक्याच्या चादरीखाली लपलेला असे। त्या डोंगराच्या माथ्यावर एक सपाट पठार होतं, ज्याला देवराईचे लोक भूताचा माळ म्हणून ओळखायचे। या नावामागे एक खास कारण होतं। रात्रीच्या वेळी त्या माळावरून विचित्र प्रकारचे आवाज येत, जसे की कुणीतरी हळू आवाजात रडत असेल किंवा किंचाळत असेल। गूढ हालचाली दिसायच्या आणि वातावरणात एक अनामिक थंडगार हवा वाहत असे, ज्यामुळे लोकांच्या मनात भीती आणि रहस्य भरून राहायचं। देवराई गावातले लोक बहुतेक शेतकरी आणि गुराखी होते। त्यांची जीवनशैली साधी आणि कष्टाची होती। दिवसा ते डोंगर चढून लाकूड फाटा गोळा करायचे, आपल्या जनावरांना चरायला घेऊन जायचे आणि सूर्यास्ताच्या आत सगळे आपापल्या घरी परत यायचे। भूताच्या माळाच्या दिशेने चुकून जरी कोणी गेलं तरी त्याला भीती वाटल्याशिवाय राहायची नाही। लहान मुलांना तर त्या माळाचं नाव जरी काढलं तरी त्यांची घाबरून बोलती बंद व्हायची। त्या गावात शंकर नावाचा एक तरुण राहत होता। तो स्वभावानं खूप धाडसी आणि निडर होता। त्याला भूतांच्या किंवा अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास नव्हता। त्याला नेहमी असं वाटायचं की हे सगळं लोकांचं मन घडत आहे, उगाच भीती निर्माण केली जाते। एक दिवस गावात एका गोष्टीची जोरदार चर्चा चालू होती। भूताच्या माळावर रात्री एका माणसाला एक विचित्र सावली दिसली आणि तो माणूस इतका घाबरला की तो जागेवरच बेशुद्ध होऊन पडला। जेव्हा ही गोष्ट शंकरने ऐकली तेव्हा तो हसला आणि म्हणाला, काय पण बोलता तुम्ही लोक? अंधारात कुणाची तरी सावली दिसली तर लगेच भूत ठरवलं? मला तर असं वाटतं की त्या माळावर नक्कीच काहीतरी रहस्य दडलं आहे, उगाच लोकांना भीती घालून ठेवली आहे। गावातील ज्येष्ठ आणि अनुभवी मंडळींनी शंकरला समजावण्याचा प्रयत्न केला। अरे शंकर, तू तर अजून जवान आहेस, तुला काय भीती वाटणार? पण आम्ही हे सगळं आमच्या डोळ्यांनी बघितलं आहे आणि अनुभवलेलं आहे। तिकडे खरंच काहीतरी वेगळं आहे, काहीतरी गडबड आहे, उगाच आपल्या जीवाची जोखीम घेऊ नकोस। पण शंकर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्याच्या मनात त्या भूताच्या माळाचं रहस्य उलगडण्याची तीव्र इच्छा होती। त्याने त्याच क्षणी ठरवलं की तो एक रात्र त्या माळावर एकटा जाईल आणि तिथे जे काही सत्य आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहून येईल। दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा सगळं गाव शांत झोपलं होतं तेव्हा शंकर हळूच आपल्या घरातून बाहेर पडला। त्याच्या हातात एक मोठी मशाल होती, जी अंधारात त्याला वाट दाखवणार होती आणि त्याच्या कमरेला एक धारदार कुऱ्हाड लटकत होती, संभाव्य धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी। गावातल्या काही हितचिंतकांनी त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं, पण शंकर आपल्या निश्चयावर ठाम होता। रात्र जसजशी वाढत गेली तसतसा काळोख अधिक गडद होत गेला आणि देवराई पूर्णपणे शांत झाली। त्या भयान शांततेत शंकर एकटाच त्या रहस्यमय डोंगराच्या दिशेने चालू लागला। डोंगर चढायला लागल्यावर सुरुवातीला त्याला थोडी भीती जाणवली। त्याच्या हृदयाची धडधड वाढली, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि धीर धरला। जसा तो भूताच्या माळाच्या जवळ पोहोचला तसा त्याला कुणीतरी हळू आवाजात रडल्याचा आवाज ऐकू आला। तो आवाज खूपच हळू आणि करुण होता, जणू कुणीतरी खूप दुःखी होऊन विव्हळत होतं। शंकर तिथेच थांबला आणि आजूबाजूला बारकाईने पाहिलं। सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता, फक्त त्याच्या मशालच्या प्रकाशात त्याला थोडंसं दिसत होतं। तो रडण्याचा आवाज ऐकून त्याच्या मनात भूत किंवा तत्सम काहीतरी असल्याचा विचार डोकावला, पण त्याने आपली हिंमत सोडली नाही। तो त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू पाऊल टाकत पुढे सरकला। थोडं अंतर चालल्यावर त्याला एक जुनी आणि मोडकळीस आलेली झोपडी दिसली। त्या झोपडीच्या आतूनच तो रडण्याचा आवाज स्पष्टपणे येत होता। शंकरने अत्यंत सावधगिरीने त्या झोपडीच्या दाराजवळ जाऊन डोकावून पाहिलं। त्याला जे दृश्य दिसलं ते पाहून तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला। झोपडीच्या आत एका अंधाऱ्या कोपऱ्यात एक वृद्ध बाई बसून रडत होती आणि तिच्याजवळ एक लहान मुलगा घाबरून तिला घट्ट बिलगून बसला होता। त्या मुलाच्या चेहऱ्यावर भीती आणि भूक स्पष्ट दिसत होती। शंकरने हळू आवाजात त्यांना विचारलं, कोण आहात तुम्ही आणि या मोडक्या झोपडीत काय करता? त्या वृद्ध बाईने आपले डोळे पुसले आणि दुःखाने म्हणाली, माझं नाव पार्वती आहे आणि हा माझा नातू आहे गणू। आम्ही गरीब लोक आहोत। मागच्या महिन्यात आलेल्या मोठ्या पुरात आमचं घर वाहून गेलं। गावात आम्हाला कुणी आसरा दिला नाही, म्हणून आम्ही इथे या मोडक्या झोपडीत कसंबस राहत आहोत। तिचं बोलणं ऐकून शंकरचं मन कळवळलं। शंकरने तिला पुन्हा विचारलं, तुम्ही रडत का होता? पार्वती म्हणाली, आज गणूचा वाढदिवस आहे आणि माझ्याकडे त्याला देण्यासाठी साधा खाऊ सुद्धा नाही। त्याला खूप भूक लागली आहे आणि या झोपडीत खायला काहीच शिल्लक नाही। त्याला भूक लागल्यामुळे तो रडत होता आणि त्याला रडताना पाहून मलाही दुःख आवरवलं नाही। शंकरला आता त्या भूताच्या माळाचं सगळं रहस्य उलगडलं होतं। रात्रीच्या वेळी येणारे ते विचित्र आवाज म्हणजे त्या गरीब बाईच्या दुःखाचे आणि तिच्या नातवाच्या भुकेमुळे येणाऱ्या किंकाळ्यांचे प्रतिध्वनी होते। थंडगार हवा म्हणजे त्या मोडक्या झोपडीतून येणारी बोचरी हवा होती, जी त्यांच्या जीवाला त्रास देत होती आणि अंधारात दिसणाऱ्या गूढ हालचाली म्हणजे त्या बाई आणि मुलाची अन्नाच्या शोधात आणि सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात होणारी तडफड होती। शंकरला त्या निराश्रित बाई आणि मुलाची खूप दया आली। त्याने क्षणभरही विचार न करता ठरवलं की आता तो यांना एकटं सोडणार नाही।
तो तात्काळ त्या मोडक्या झोपडीतून बाहेर पडला आणि वेगानं गावाच्या दिशेने परत निघाला. त्याच्या मनात आता कोणतीही भीती नव्हती, फक्त त्या गरीब जीवांना मदत करण्याची तीव्र इच्छा होती. गावात परतल्यावर शंकरने थेट गावच्या पाटलांकडे धाव घेतली आणि त्यांना रात्री भूताच्या माळावर जे काही पाहिलं आणि ऐकलं ती सगळी हकीकत सांगितली. त्याची सत्य परिस्थिती ऐकून पाटलांना आणि इतर गावकऱ्यांनाही खूप वाईट वाटलं. ज्या भूताच्या माळाला ते इतके दिवस घाबरत होते, त्या माळावर 2 गरीब जीव निराश्रित होऊन अत्यंत दयनीय अवस्थेत राहिले होते. हे जाणून त्यांना स्वतःची लाज वाटली. त्यांची अंधश्रद्धा आणि निष्काळजीपणा त्यांना आता स्पष्टपणे जाणवत होता. पाटलांनी त्वरित गावातल्या लोकांना एकत्र बोलावलं आणि शंकरनी सांगितलेली सगळी गोष्ट त्यांना सांगितली. गावकऱ्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. कोणी आपल्या घरातून धान्य घेऊन आलं, कोणी गरम कपडे आणि ब्लँकेट्स आणले, तर कोणी आपल्या ऐपतीनुसार पैसे जमा करून आणले. लहान मुलांसाठी खेळणी आणि खाऊसुद्धा जमा झाला. शंकर स्वतः त्या सगळ्या वस्तू घेऊन पार्वती आणि गणूकडे परत गेला. त्यांनी पार्वती आणि गणूला चांगलं जेवण दिलं, त्यांना नवीन कपडे दिले आणि त्या मोडक्या झोपडीतून काढून गावात एका सुरक्षित आणि हवेशीर घरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. गणूचा वाढदिवस त्यांनी मोठ्या आनंदात साजरा केला. त्याला खूप सारे भेटवस्तू मिळाल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहून पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या दिवसापासून देवराई गावात भूताच्या माळाबद्दल असलेली भीती कायमची नाहीशी झाली. गावकऱ्यांना आता हे समजलं होतं की अंधारात आणि एकांतात नेहमीच वाईट आणि भयानक गोष्टी दडलेल्या नसतात. कधीकधी तिथे मदतीची गरज असलेले दुःखी आणि निराश्रित जीवही असू शकतात. शंकरच्या धाडसामुळे आणि त्याच्या समजूतदारपणामुळे एका गरीब कुटुंबाला नवं जीवन मिळालं आणि गावकऱ्यांची वर्षांनुवर्षांची अंधश्रद्धा दूर झाली. या सत्य घटनेने देवराईच्या सगळ्या लोकांना एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकवला की कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवण्याआधी तिची खरी माहिती आणि सत्यता पडताळून घ्यावी आणि आपल्या आसपासच्या गरजू लोकांना नेहमी मदत करावी. भूतप्रेतांच्या काल्पनिक भीतीपेक्षा माणसांना माणसांची गरज जास्त असते, हे सत्य सगळ्यांना पटलं. आता त्या भूताच्या माळावर नेहमी शांतता नांदत होती, पण त्या शांततेत एका निडर आणि संवेदनशील तरुणाच्या आणि एका गरीब कुटुंबाच्या मदतीची एक प्रेरणादायक कहाणी दडली होती, जी देवराईचे लोक पिढ्यानपिढ्या आठवण ठेवणार होते आणि इतरांना सांगणार होते. त्या माळाचं नाव जरी भूताचा माळ राहिलं असलं तरी आता तो माळ माणुसकी आणि मदतीच्या भावनेचं प्रतीक बनला होता.